लालबाग परळची पोरं हुशार असं आपण का म्हणतो याचं एक आज ताजं उदाहरण. सुपर डुपर हा मराठी सिनेमा पहिल्यांदाच भारत मातामध्ये त्याचा प्रीमियर शो झालेला आहे आणि माझ्यासोबत आता आहेत या सिनेमाचे निर्माते विजय शिंदे. विजय शिंदे हे स्वतः लालबाग परळमध्ये राहतात. लालबाग परळमध्ये लहानाचे मोठे झालेले आहेत आणि लालबाग परळने आज एक मराठी सिनेसृष्टीला निर्माता दिलेला आहे. त्यांचा सुपर डुपर सिनेमा पहिल्यांदाच भारत मातामध्ये रिलीज होतोय. नव्याने सुरू झालेल्या भारत माता मधला हा पहिला मराठी सिनेमा आहे. आपण आता गप्पा मारूया थेट विजय सरांशी. विजयजी नमस्कार. नमस्कार. मुंबई 12 न्यूज मध्ये तुमचं सगळं स्वागत. तुम्ही परळमध्ये वाढलात, लालबाग मध्ये वाढलात आणि भारत माताशी तुमची एक अटॅचमेंट आहे. तर मला सांगा, तुमची भारत माताची सर्वात जुनी आठवण भारत माता मध्ये तुम्ही पहिल्यांदा कधी आला होता? तर मी लहानपण, माझं बालपण म्हणजे मी 2 वर्षापासून जवळ 12 वर्ष 10 वर्ष मी परळ लालबाग मध्ये काढलेत. नरेपार्कच्या इथे राहायचो मी छोट्याशा 10x10च्या रूम वरती. आयुष्यात पहिल्यांदा तर कुठला पिक्चर जर बघितला असेल तर अरे संसार संसार माझ्या मते भारत माताला होता, जेव्हा मी 5-6 वर्षाचा असेल. जे आहे ते कळत काहीच नव्हतं, पण ह्या पायऱ्या चढताना कुठे ना कुठेतरी असं लक्षात होतं हे काहीतरी आपल्या आवडीचं आहे जे आहे ते. आणि तो प्रवास जो पहिला जो बघितला 5 वर्षाचा असताना आणि आता ह्या निर्माण करून आता याचा जे प्रीमियर होत आहे, हा प्रवास आयुष्यभर न विसरण्यासारखा आहे जो आहे. आणि हा परळ लालबागच्या ज्या आठवणी आहेत त्या कधीच 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 विसरता येणार नाही. आज तुमच्या सिनेमाचा प्रीमियर झाला. परळ लालबाग मधलं देखील पब्लिक होत्या, तुमचे जुने मित्रमंडळी सगळी या ठिकाणी आलेली होती. तुम्हाला नेमकं कसं फील झालं? घरी आल्यासारखं वाटलं पुन्हा एकदा? खरं खरं खूप आठवणी आहेत. म्हणजे जर बसलो ना तर बालपण जेव्हा आठवतं तेव्हा परळ लालबाग आठवतं असं आहे. आणि आता जेवढी सगळी लोक जेव्हा त्यांना त्यांच्यातलंच कोणतरी स्टेजवर जातोय, बोलतोय, जी काय कलाकृती झाली आहे, जी बरी झाली अशी वाटते बघू लोकांना बघू ती, तर ती त्यांच्यातल्या कोणीतरी गेली याचा तुझा आनंद आहे. मला आता पण इथे आल्यानंतर असं कोणाला बोलव, किती लोक मित्रांना बोलव असं होत होतं जे आहे ते. तुमचा सिनेमा आता रिलीज झालेला आहे, भारत माता देखील सुरू झालेला आहे. तर तुम्ही मराठी प्रेक्षकांना नेमकं काय आवाहन कराल? मला मराठी प्रेक्षकांना एकच सांगायचंय, मराठी फिल्म जे आहेत ते जगणं खूप गरजेचं आहे. निर्माता पण असं वाटतं की जर चांगली कलाकृती असेल तर सगळ्यांनी जर थोडा थोडा हातभार लावला जो आहे तो आपल्याला प्रमोशनच्या बाबतीत, जर चांगली फिल्म आहे तुम्ही बघितलीत तर तुम्ही लोकांना खरंच आवर्जून ठोकून सांगायला पाहिजे की चांगली फिल्म आहे. तशी ती मराठी फिल्मची प्रसिद्धी होईल आणि त्याच्याने तो मोठा होईल. खरं तर बाकी आमच्यासारखी लोक काम करत राहतील, जेवढं चांगले चांगली लोकांसाठीच आम्ही बनवतोय, प्रेक्षकांसाठीच हे सगळ्या कलाकृती करतोय. आम्ही करत राहणार, प्रयत्न करत राहणार आहोत. तुमची आवड की तुम्हाला आवडतील असे फिल्म करा, तुम्ही ते फक्त धरून ठेवावं एवढीच मनापासून इच्छा. ही प्रीमियर झाल्यानंतर तुम्हाला अनेक फोन येत आहेत, तुम्हाला चाहते भेटत आहेत, तुम्हाला तुमच्या इंडस्ट्री मधील लोकही भेटत आहेत. त्यांच्या नेमक्या काय रिॲक्शन आहेत? सुंदर रिॲक्शन आहेत. पण मला असं वाटतं ना की निर्माता म्हणून मला असं वाटतं की तेवढं धावून जाऊन होणार नाही आपल्याला. कारण हा प्रवास हा पहिल्या दिवसापासून जेवढे दिवस ही फिल्म थिएटरला असतात तोपर्यंत तो ठेवायचा आहे. आणि काम जरी आज निर्मितीचं आपलं काम संपलं असेल, प्रमोशनचं काम आता सुरुवात होत आहे. त्याच्यामुळे जेवढ्या ठिकाणी फिरता येईल प्रेक्षकांबरोबर आर्टिस्टला आपल्याला फिरून ती फिल्म पोहोचवता येईल तो प्रयत्न करत राहणार आहे आणि तो प्रवास चालू राहणार आहे. तुम्ही मुंबई 12 न्यूजशी बोललात, आमच्यासाठी खास वेळ दिलात. तुमचा नवीन सिनेमा आलेला आहे, त्याचं नावच सुपर डुपर आहे आणि तो लवकरच सुपर डुपर हिट देखील होईल. आणि तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद विजयजी. मुंबई 12चं माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आलात मान देऊन. खरं तर इतकं माझ्यासारख्या माणसाला तुम्ही इंटरव्ह्यू केले, खूप धन्यवाद.